नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काय 10वीचं चौथा लेसन अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्यामध्ये एक मार्कासाठी एमसीक्यू कशा प्रकारे आलेले आहेत. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे, इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देर आर द अल्फा न्यूमेरिकल, म्हणजे GSTIN जो व्यापाऱ्यांचा ओळख क्रमांक आहे त्या ओळख क्रमांकामध्ये म्हणजे GSTIN याच्यामध्ये अंकाक्षरे किती येतात. तर हा मार्च 2020 ला आलेला आहे, 2024 ला आलेला आहे, नोव्हेंबर 2020 ला आलेला आहे. तर याच्यामध्ये किती अक्षरे असतात तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत बघा. तर मी जे काय तुम्हाला कशा प्रकारे जो GSTIN नंबर असतो ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. पहिले जे दोन अंक असतात तो राज्याचा संकेतांक म्हणजे कोड असतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे आहे 27, असं प्रत्येक राज्याचं वेगवेगळं आहे. नंतर ABCD 1 2 3 4 H हे जे काय 10 अंकी आहे अंक नंबर, तर अंक आणि अक्षर जे आहे 10 अंकी, हा पॅन नंबर आहे आपला, जो पॅन कार्डचा नंबर जो असतो तो येतो. आणि एका नोंदणीसाठी 1, 2 नोंदणीसाठी 2, 3 असं हे नंबर असतात. सर्वांसाठी जे हा समान असतो आणि चेक सम डिजिट. आता याचं जर बघितलं तर चेक सम डिजिट म्हणजे जीएसटीच्या वेबसाईटवर आपण जीएसटी नंबर टाकला तर हा नंबर जो आहे तो चालू आहे का बंद आहे तर तो आपल्याला समजतो याच्यावरून. अशा पद्धतीने जे काय आता बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे अंकाक्षरे किती आहेत 15 म्हणजे 15 आहेत. तर इथं आपल्याला ऑप्शन नंबर 3 दिले, तर काय 15 अंकाक्षरे हे असतात, हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन MCQ मध्ये आलेला आहे. जास्त वेळा जो क्वेश्चन बोर्डासाठी आलेला आहे. तर हे लक्षात विद्यार्थ्यांनी घ्यायचे कशा प्रकारे GST नंबर जो आहे तो. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी नवीन असतील तर त्यांनी आपल्या ज्या चॅनलला आहे लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.